पालक खायसाठी तुमच्या घरी पण मुलं नखरे करतात का? तर हा पराठा तर तुम्ही नक्की ट्राय करा. टिफिनसाठी तर एकदम बेस्ट आहे आणि मुलं बघा परत परत मागतील आणि टिफिन संपवून सुद्धा घरी येतील. सकाळच्या रोजच्या धावपळीमध्ये कुठलीही तामझाम न करता पटकन हे पराठे तुम्ही खूपच सोप्या पद्धतीनं करू शकता, जे तुमच्या मुलांना नक्कीच खूपच आवडणार. नमस्कार मंडळी, तर चला आता आपण सुप्रियाज होम किचनमध्ये ही जी रेसिपी आहे पालक पराठ्याची ती सुरू करूया. इथं मी पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी एक जोडी पालक घेतले, त्याच्यामध्ये आलं आणि लसूण सगळ्यात आधी आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे. मग इथं मी मिरच्या घेतलेले 7-8, ते सुद्धा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय, जर तुमच्याकडे दोऱ्याचं चॉपर असेल तर तुम्ही त्यानं सुद्धा खूपच सोप्या पद्धतीनं लगेच करू शकता. इथं मी 2 मोठे कांदे सुद्धा चिरून घेतले, ते सुद्धा बारीक करून घेतलेले आहे. आणि पालक आपल्याला हे मोठे मोठे असे कट करून घ्यायचे आणि सेम चॉपरमध्ये, म्हणजे जास्त भांडी न घाण करता एकामध्येच मी हे सर्व काही स्टेप बाय स्टेप मी बारीक करून घेतलेलं आहे. तर सेम अशाच प्रकारे लगेच आपले हे पालक सुद्धा चॉप करून झालेले आहेत आणि मला हवे तसे बारीक सुद्धा झालेले आहेत. तर आता पुढची स्टेप बघूया. इथं मी 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे मी इथं बेसन घेतलेलं आहे आणि सर्व काही जे मिक्सचर मी इथं बारीक करून घेतलं कुटलेलं ते सर्व काही घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ, हळद, तिखट, जिरापूड, धणेपूड आणि आता ॲट लास्ट जे आहे आपण बारीक केलेलं पालकसुद्धा इथं ॲड केलं आहे. हे सर्व काही आपल्याला हाताने व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचे, ज्याच्यामुळे पूर्ण मिश्रणाला घातलेले आपले जे मसाले आहेत ते छानपैकी मिक्स होतील. इथं मी जरासं पाणी आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे छानपैकी बाइंडिंग येतं आणि पीठसुद्धा मस्तपैकी मळून होतं. आता पूर्ण पीठसुद्धा मळून झाल्यावरती आपल्याला परत एकदा वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पिठाचा जो गोळा आहे छानपैकी मळून घ्यायचं आहे. फक्त मळताना इतकं लक्ष ठेवायचं की पीठ जे आपण आहे ते खूपच पातळसुद्धा मळायचं नाही आहे, का आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी पालक घातलेलं आहे आणि पालकमुळे परत पाणी सुटतं, ज्याच्यामुळे पीठ जे आहे परत चिकट होतं. तर आपल्याला हे मळतानाच घट्ट मळून घ्यायचं आहे आणि मळलेलं हे पीठ आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं. तर चला आता आपण ह्या पिठाच्या गोळ्याला पीठ लावूया आणि पराठा लाटून घेऊया. मी पराठ्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रकार दाखवत आहे. सगळ्यात आधी जो आहे तो आपण ट्रायंगल शेपमध्ये पराठा तयार करूया. सेम आपण जशी चपाती लाटतो त्याच प्रकारे आपल्याला हे पराठासुद्धा लाटायचं आहे. सुरुवातीला हा पराठा आपल्याला थोडंसंच लाटायचं आणि त्याच्या हाफ साईडला तेलाने ह्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. परत एक फोल्ड मारायची आणि वरच्या बाजूला परत एकदा तेलाने ग्रीस करून त्याच्यावरती थोडंसं पीठ घालायचं आहे आणि त्यालासुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता की याला ट्रायंगल शेप आलेला आहे आणि आपण परत एकदा ह्याला पुन्हा ह्याच्यावरती पीठ थोडंसं लावून आहे त्या शेपमध्ये आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये हा पराठा लाटून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही असे वेगवेगळे शेप्स करतात त्यावेळेला मुलं त्या खाण्याकडे अट्रॅक्टिव्ह होतात आणि ते पदार्थसुद्धा खूप आवडीनं खातात. मग तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळे शेपसुद्धा ट्राय करू शकता. हा ट्रायंगल शेपचा सुद्धा पराठा खूपच छान लागतो. आता इथं तवासुद्धा आपला गरम झालेला आहे, तर मी त्या तव्याला थोडंसंच तेल लावून आधी ग्रीस करून घेतलेलं आहे आणि इथं मी तूप घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण हाय फ्लेमवरती हा जो पराठा आहे तो छानपैकी शेकून घेऊया. आता मी वरून याला ग्रीस केलेलं आहे तुपाने. आता आपण ह्याला आलटून पालटून करून तूप लावून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता की हा पराठासुद्धा छानपैकी टमपैकी फुगलेला आहे. तर आपण ह्याला छानपैकी चारी बाजूंनी प्रेस करून घेऊया, ज्याच्यामुळे हा जो पराठा आहे तो व्यवस्थितपणे भाजून येईल. आणि एक लक्षात ठेवायचा, हा जो पराठा आहे आपल्याला खूपच पातळसुद्धा लाटायचं नाही आहे. ह्याचा जो तुम्ही बघू शकताय की मी केवढी थिकनेस ठेवलेली आहे आणि असंच आरतून परतून करून आपल्याला हा पराठा छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आणि परत गरम पराठ्यावरती मी थोडंसं तूपसुद्धा लावलेलं आहे. आता हा मी नेक्स्ट पराठा केला आहे, हा मी गोल केला आहे. तुम्हाला जो शेप हवा असेल तुम्ही त्या शेपचा हा पराठा करू शकता. ॲट लास्ट जो टेस्ट आहे तो सेमच राहणार आहे आणि मुलंसुद्धा खूपच आवडीनं चवीनं हा पराठा खाणार आहेत आणि पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पराठ्याची मागणीसुद्धा करणार आहेत. आणि जर तुम्ही टिफिनमध्ये हा पराठा त्यांना करून देत असाल तर मग काळजी करायची काही गरज नाही आहे, का म्हणजे मुलं तर दिलेला टिफिन नक्कीच संपूर्ण आणणार आहेत.
तर इथे तुम्ही बघू शकताय की हा जो पराठा आहे खूपच छानपैकी भाजून गेलेला आहे आणि फुगलेला सुद्धा आहे. तर आपल्याला अशाच प्रकारे हा प्रेस करून घ्यायचे. जे ह्या पराठ्यांची एजेस असतात ते आपल्याला परातल्यानं छानपैकी दाबायची आहे, ज्याच्यामुळे कुठून सुद्धा कच्चं राहणार नाही आणि पराठा छानपैकी भाजून सुद्धा जाईल. तर तुम्ही सुद्धा घरी हे पराठे नक्की ट्राय करा. जास्त मेहनत न लागता कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि खूपच सोप्या पद्धतीमध्ये हा पराठा खूपच झटपट तयार होतो. सकाळची जेव्हा खूपच गडबड असते आणि तुम्हाला सुचत नाही की डब्यामध्ये काय करून द्यायचं ज्याच्यामुळे तुमच्या मुलाचा डब्बासुद्धा पूर्णपणे फिनिश होईल, तर तुम्ही हे जो पराठा आहे तो नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या मुलांनी डबा फिनिश केला की नाही. आणि हे जे पराठे खूपच चविष्टसुद्धा लागतात. तुम्ही हे पराठे दहीसोबत, सॉससोबत किंवा लोणीसोबत, तुपासोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू अँड एन्जॉय.